भारताच्या भूमीवर 12 अशी दिव्य स्थाने आहेत जिथे महादेव मूर्तीत नाहीत तर साक्षात तेजाच्या रूपात म्हणजेच ज्योतिर्लिंग रूपात प्रकट झाले. आजपासून आपण अनुभवणार आहोत या 12 ज्योतिर्लिंगांची ही पवित्र महायात्रा. आपले पहिले स्थान आहे गुजरातच्या पवित्र भूमीवरील सोमनाथ. या दिव्य स्थळाची कथा सुरू होते एका शापाने. चंद्रदेवाच्या 27 पत्न्या होत्या, पण त्यांचे प्रेम फक्त रोहिणीवर होते. या पक्षपातामुळे त्यांचे सासरे दक्ष प्रजापती क्रोधित झाले आणि शाप दिला, तुझा क्षय होईल. त्या शापामुळे सुंदर चंद्राचे शरीर कुष्ठरोग्यासारखे काळवंडले, त्याचे तेज मावळले. मृत्यू समोर उभा असताना चंद्राने गुजरातच्या प्रभास तीरावर तब्बल 4000 वर्षे महामृत्युंजय मंत्राचा आर्त जप केला. तेव्हा जगाचा वाली महाकाल प्रकट झाले. शिवाने चंद्राला दूर लोटले नाही, तर मरणाऱ्या चंद्राला उचलून थेट आपल्या मस्तकावर धारण केले. जगाने ज्याला शापित म्हटले त्याला महादेवाने आपले भूषण बनवले. सोम म्हणजेच चंद्र ज्यांचा नाथ झाला तेच हे सोमनाथ. ही कथा सांगते, जो शंकराच्या चरणी जातो तो कधीही निराश होत नाही. तिथे शाप वरदान पाहिलं जात नाही, फक्त शरणागती पाहिली जाते. पुढच्या सोमवारी आपल्याला अजून एक कथा ऐकायला मिळेल. खुद्द शंकरांचा लाडका पुत्र कार्तिकेय त्यांच्यावर का रुसला, त्या घटनेतून कोणते ज्योतिर्लिंग प्रकट झाले, तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये सांगा.